भारतातल्या खेड्यातली ही सत्य परिस्थिती. हे गाव आहे परभणी जिल्ह्यातलं. गावाचं नाव सादलापूर. पक्का रस्ता कसा असतो हे या गावाला माहीतच नाही. त्यामुळे या अशा रस्त्यावरून इथल्या ग्रामस्थांची रहदारी सुरू असते. ज्या गावच्या विकासाची वाट अशी असेल त्या गावचा विकास तरी किती वेगानं होणार. ऐका, रोज या ग्रामस्थांना काय सोसावं लागतंय. 4 महिन्यापासून आम्हाला राशनची अशी अडचण आहे की आम्ही 1 किलोमीटरहून गावात राशन दुकानदार असताना सुद्धा 1 किलोमीटर आखाड्यावर राशन ठेवावं लागतंय आणि इथून आम्हाला राशन आणायला जावं लागतं 1 किलोमीटर. सगळे लहान लेकरासहित लहान बाळ, मुलं बाळ, लंगडं कोणी आहे, अपंग कोणी आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 4 महिने झालं आमची ही परिस्थिती चालू आहे. पाऊस उडून 1 महिना झालं तरी पण सुद्धा आज महिन्याच्या नंतर सुद्धा आम्हाला आजही राशन वरून आणावं लागतंय. सध्या दिवाळीचं राशन सुद्धा आम्ही वरून आणणं कठीण झालेलं आहे. डिलिव्हरी जर बाई झाली तर आमच्या गड्याला की नाही पाठीवर घेऊन जावं लागले. आमची अशी गरिबी परिस्थिती आहे. ह्या गावात काय गाडी कोणी नेतंय, गावातले लोक तरी पण गाडी देत नाहीत. जाला रस्ताच नाही, गाडी कुठून येईल. गुडघ्यात केला चिखलातून पाठीवर बाई घेऊन जाणं लागतं. या कसार जर आली, एखादा माणूस जर आजारी जास्त पडला तर त्याला 2 माणसानं पाठीवर घेऊन जाऊन त्या पाठीला नेऊन पुन्हा ऑटोमध्ये बसून पाठवून द्यावं लागल दवाखान्यामध्ये. अशी एक अवस्था आहे आमच्या गावाची. पक्का रस्ता नसल्यानं शेतातलं पीक घरी आणता येत नाही आणि बाजारातही विक्रीसाठी नेता येत नाही. 5वी पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना त्यासाठी अशी चिखलातून वाट काढावी लागते. गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींना होणारा त्रास तर त्याहूनही भयंकर. पावसाळ्यात गावातले अनेक जण अक्षरशः गाव सोडून जातात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये त्याचं रिवाइज एस्टिमेट झाले. त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसरला निवेदन दिलं आहे, तहसीलदारला निवेदन दिलं, पंकजाताई मुंडेला निवेदन दिलं, ग्रामविकास मंत्री. वेळोवेळी पाठपुरावा केला पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी शासनानं जास्तीत जास्त लवकर करून रोड करून देण्यात यावं आम्हाला. एवढी आमच्या गावचं जे पांदण रस्ता मेन जाणारा जो रस्ता आहे, जे पांदण रस्ता आहे ते आता काल परवा माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे. त्या भावाच्या लग्नामध्ये येते वेळेस संपूर्ण वराड ते चिखला गुडघेवाड्या चिखलामधून आलेलं आहे. तरी बी आता आम्ही शासनाच्या दरबारामध्ये जाऊन सध्याही आम्ही त्यांच्या परस्पर हे करत आहेत पण त्यांनी बी दुर्लक्ष करत आहेत शासन आमच्याकडे. ग्रामसडक योजनेतून रस्ता बांधावा यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा सरकार दरबारी निवेदनं दिली, उपोषणं केली, पण काहीच उपयोग होईना. अखेर या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. या ग्रामस्थांची कैफियत ऐकून झी हेल्पलाईनची टीम तातडीनं सादलापूरमध्ये दाखल झाली. रस्त्याची अवस्था खूपच बिकट होती. पावसाळा नुकताच सरला होता, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची अवस्था कशी असेल याची कल्पना येत होती. झी हेल्पलाईननं सादलापूरच्या रस्त्याचा प्रश्न तहसीलदारांपुढे मांडला. आतापर्यंत ग्रामस्थांच्या निवेदनाकडे कानाडोळा करणारे तहसीलदार झी हेल्पलाईनची टीम येताच नरमले. गावाच्या रस्त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. सादलापूरला स्वतः जाऊन तिथे बघतो. जर तिथं होण्यासारखं असेल, जर आपल्याकडनं जर काही गोष्ट मदत करण्यात येण्यासारखी असेल, गावकऱ्यांची मदत आहेच, गावकरी चांगले आहेत तिथले, तर आपण आपल्या MRGSच्या माध्यमातून त्यांचा सध्या त्यांची जी गैरसोय होती ते टाळण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्यासाठी मी माझ्या परीने जी शासकीय मदत असेल किंवा जे मुरूम उपलब्ध करून देता येईल, जी रॉयल्टी भरून, ती त्यासाठी मी कटिबद्ध आहे, मी बांधील आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून गावाला रस्ता द्यावा अशी मागणी सादलापूरचे ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. त्यांची मागणी रास्त होती, पण त्याकडे लक्ष द्यायला ना सरकारी बाबूंना वेळ होता ना लोकप्रतिनिधींना. पण झी हेल्पलाईनच्या एका दणक्यानं सरकारी बाबूंची झोप उडाली आणि सादलापूरच्या रस्त्याकडे त्यांचं लक्ष गेलं. असे अनेक सादलापूर अजूनही राज्यात मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. अशा वंचित गावांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी झी हेल्पलाईन सतत प्रयत्न करत राहणार. परभणीहून गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.